थोडं थांबवते। ही जी दृश्य आता समोर येत आहेत, आधीची आपण दृश्य पाहतोय सीसीटीव्ही मध्ये ज्या आरोपीची दृश्य कैद झाले, ज्या प्रकारे तो खाली उतरतोय आणि आता सध्या पोलिसांनी ज्याला ताब्यात घेतलंय, हे दोन्ही व्यक्ती एकच आहेत का? हाच तो आरोपी आहे का? तीन गोष्टी सगळ्यात महत्वाच्या आहे की आता ज्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे हाच तो आरोपी आहे का याबद्दल कोणती स्पष्टता अद्याप होत नाही, कारण जी चित्र आपल्या समोर आलेली आहे त्या चित्रामध्ये चेहरा हा स्पष्ट होत नाहीये। पण ज्या पद्धतीने त्याच्याजवळ एक बॅग आहे आपल्याला आपण बघतोय की त्यामुळे तो कुठेतरी बाहेर जाणारा पळून जाण्याच्या तयारीत होता, या अशा प्रकारची माहिती समोर येते आणि ही गोष्ट अशी माहिती मिळते ज्या पद्धतीनं पोलीस त्याला इथे घेऊन आलेले आहेत आणि आपल्या कॅमेऱ्यामध्ये चित्र टिपलेलं आहे त्यावरून हे दिसतंय, स्पष्ट होतंय की जो आरोपी आहे ज्याला पोलीस आता घेऊन आलेले आहे तो आरोपी आणि काल सैफ अली खानच्या घरातून जो हल्ला करून पळून गेला आरोपी जो होता तो आरोपी हा दोघांच्या चेहऱ्यामध्ये साम्य आहे। यामुळे मुंबई पोलिसांना हे फार मोठं यश आलेलं आहे। 24 तास उलटून गेल्यानंतर मुंबई पोलिसांच्या संपूर्ण कार्यशैलीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते की पोलीस 24 तास झाले तरी काय करतायत, त्यांना आरोपी का सापडत नाहीये। या अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आहे पोलिसांनी ज्या आहेत त्या तपासांती आता जो आरोपी ज्याला त्यांनी आणलेला आहे तोच तो आरोपी आहे असं पोलीस सूत्रांची माहिती आहे। जर आणखीन विचार झाला तर या आरोपीला मुंबईतूनच पोलिसांनी अटक केलेली आहे। मुंबईच्या वडाळा भागातून या आरोपीला अटक केल्याची माहिती मिळते। कालपासूनच या आरोपीची माहिती पोलिसांना मिळाली होती पण तो सापडत नव्हता। वेगवेगळे टॉवर लोकेशन, मोबाईल लोकेशन, सर्व माहिती जी आहे ती सर्व सांगून पोलिसांनी जे आहे ते वेगवेगळे त्यांची सूत्र वापरून त्याच पद्धतीने खबरांचे नेटवर्क जे आहे ते ऍक्टिव्ह करून या आरोपीला जे आहे ते आता अटक करण्यामध्ये पोलिसांना यश आलेलं आहे। पूर्णतः या सगळ्या प्रकरणामध्ये प्रमुख आरोपी म्हणजे एकमेव आरोपी आहे जो ज्याने संपूर्ण घटना केली होती त्याच्या अटकेमुळे फार मोठं यश जे आहे ते बँड्रा पोलिसांना मिळाल्याचं बोललं जातंय आणि त्यामुळेच जर आपण पाहिलं तर सैफ अली खान याच्या घरी ज्याने हल्ला केला, सैफ अली खान याच्या घरी जो चोरी करण्याच्या उद्देशाने आला होता, 4 जणांना ज्याने 2 जणांना जखमी केलं आणि सैफ अली खानचा मुलगा जो जहांगीर याच्या बेडरूमच्या दिशेने जो धावणारा व्यक्ती होता आणि हल्ला करून पळून जाताना सीसीटीव्ही कॅमेरा जो कैद झालेला व्यक्ती होता त्याचा चेहरा न्यूज लोकमतच्या आपण स्क्रीनवरती पाहू शकतो की आता आणलेला जो आरोपी आहे पोलिसांचा त्याचा चेहरा आणि या फुटेजमधलं जे कालचं सीसीटीव्ही फुटेज मिळतं त्यातला चेहरा यामध्ये साम्य आहे। अधिकाऱ्यांशी बोललो, अधिकाऱ्यांनी स्पष्टता केलेली नाहीये पण अधिकाऱ्यांनी त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य आणि त्यांचा कॉन्फिडन्स जो आहे हे सांगत होता की जो आरोपी आता आणलेला आहे तोच आरोपी या प्रकरणातील आहे आणि त्याला अटक दाखवलेली आहे। पूर्ण प्रोसेस तयार करून जे आहे ते अटक केलेली आहे। आता पुढील प्रक्रिया जी कोर्ट प्रक्रिया पूर्ण करून त्याला बँड्रा कोर्टात तिथं सादर केलं जाईल। त्याच्यावरचे आरोप जे आहेत ते आरोप जे आहे ते कोर्टाला सांगितले जातील। ह्याच्याकडून अशा पद्धतीनं आणखीन काही लोक टार्गेटवरती होती का किंवा हा अशा पद्धतीनं चोरी करण्याच्या उद्देशाने आला होता का, त्याचा काही वेगळा मनसुबा होता, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आता या आरोपीच्या चौकशीमधून उलगडतील। तर या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय, आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला अखेर पोलिसांनी अटक केलेली आहे। 24 तासानंतर आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलंय। वांद्रे पोलिसांनी या आरोपीला अटक केली आहे। सैफ अली खान याच्या घरात शिरून या आरोपीनं हल्ला केला होता आणि त्याला आता पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे। सैफ अली खानच्या घरी चोरी आणि हल्ल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे। पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, ते आपल्याला अधिक माहिती देतील। अजित, आरोपीला अटक करण्यात आली असल्याचं कळतंय, कुठून त्याला अटक करण्यात आलेली आहे, काय अपडेट? हा आरोपी जो आहे हा मुंबईतल्या वडाळा परिसरातील आहे अशी माहिती मिळते। पोलीस या आरोपीचा आणखीन काही ठाव ठिकाणा होता का, गेली 24 तास हा कुठे गेला होता, याने कशा रीतीनं संपूर्णपणे चोरीचा प्लॅन आखलेला आहे, याच्या सगळ्या या घटनेमध्ये किंवा या प्रकरणामध्ये सैफ अली खानच्या घरातील कोणी सामील होतं का, कारण का इतका मोठा सेलिब्रिटी त्याच्या घरी सुरक्षा व्यवस्था असेल यामुळे कोणी त्याच्या घरी जाण्याचा देखील विचार करणार नाही। तर या व्यक्तीने थेट वर जाऊन चोरी करण्याचा विचार केला, 1 कोटी मागण्याची त्यांनी हिंमत केली। याचा अर्थ या आरोपीला सैफ अली खानच्या घरातली सर्व जी रचना आहे ती माहिती होती, ते कसं जायचं कसं यायचं, पायऱ्यांवरून डायरेक्ट ऍक्सेस घरामध्ये होता तो याला माहिती होता। घटना घडल्यानंतर तो पुन्हा त्याच पायऱ्यांनी परत बाहेर आला आणि लपून बसला। यामुळे कुठेतरी या आरोपीला ही सगळी माहिती कशी मिळाली, शाहरुख खानच्या बंगल्याच्या बाहेर देखील या आरोपीचं फुटेज जे आहे ते सापडलंय पोलिसांना।
त्यामुळे याने आणखीन काही आरोपींच्या घरी चोरी करण्याचा प्रयत्न केला होता का किंवा तशी याची तयारी होती का, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या आता तपासामध्ये समोर आलेल्या आहेत आणि यामुळेच याला अटक दाखवून आता पोलीस याला कोर्टामध्ये प्रोड्यूस करतील। जी माहिती मिळते त्यानुसार मुंबईतल्या वडाळा भागात राहणाराही व्यक्ती आहे, याला मुंबईतूनच अटक केली पण कुठून केली हे अद्याप स्पष्ट नाहीये। पण या आरोपीच्या अटकेमुळे पोलिसांना फार मोठं यश मिळालेलं आहे। 24 तासानंतर का होईना पोलिसांनी सैफ अली खान प्रकरणातील चोरी आणि हल्ला करणारा आरोपी जो आहे त्याला गजाआड केलेला आहे आणि याच सगळ्या घटनेमधील जो प्रमुख आरोपी आहे त्याला आता पोलिसांनी बिड्या ठोकलेल्या आहेत। अजित, हा जो आरोपी आहे तो पळून जाण्याच्या तयारीत होता का, या संदर्भात काही कळतंय का? कारण 24 तासानंतर त्याच्या मुसक्या आवळण्यात यश आलेलं आहे। गेले 24 तास कालपासून तो नेमका कुठे फिरत होता, कुठे वास्तव्य करत होता? जेव्हा काल या घटनेला घडून साधारणपणे 12 तास उलटले होते त्यानंतर पोलीस या निष्कर्षावर पोहोचले होते की हा आरोपी जो आहे इथपासून जवळच बँड्रा स्टेशन आहे आणि इथून जवळच जे आहे ते काही बाहेर जाण्याकरता मार्ग बरेच आहेत, बरेच सार्वजनिक वाहतूक आहे, त्यामुळे हा कुठूनही बाहेर पळून जाऊ शकतो ही शक्यता लक्षात घेऊन त्याच पद्धतीनं आरोपीचं जे सीसीटीव्ही फुटेज मिळालं होतं, तो आरोपी दिसतो कसा, त्याचा पेहराव कसा आहे, त्याने काय घातलं होतं, त्याकडे गमछा होता एक, या सगळ्यावरून त्यांनी एक अंदाज लावला होता की आरोपी उत्तराखंड, बिहार किंवा उत्तर प्रदेशचा असावा आणि यामुळे इथल्या या राज्यातील पोलिसांच्या संपर्कामध्ये तात्काळ मुंबई पोलिसांची टीम जिथे आल्या होत्या आणि त्यांनी त्याची संपूर्ण माहिती पोलिसांना दिली होती, त्यांच्या संपर्कामध्ये होते। पण त्याचबरोबरीनं वेगळ्या जवळपास 20 पेक्षा जास्त टीम ज्या आहेत या आरोपीला पकडण्याकरता संपूर्ण महाराष्ट्रभर काम करत होत्या, मुंबईभर काम करत होत्या आणि त्यातल्याच एका टीमला ही सगळी माहिती मिळाली आणि आरोपीचा ठाव ठिकाणा लागला। आरोपी हा मुंबईतल्या परिसरामध्येच होता अशी माहिती मिळाली आणि तो इथून जवळपास जाण्याच्या तयारीमध्ये होता। मुंबई आणि ठाणे या 2 भागांमध्येच हा व्यक्ती होता अशी माहिती रात्री पहाटे उशिरा मिळाल्यानंतर पोलिसांनी टीम रवाना करून त्या आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आणि इथं आणलेला आहे। त्याची वर आता चौकशी केली जाईल, त्याने कशा रीतीने घटना केली, या घटनेकरता त्याने काय रेकी केली होती का, कोण त्याच्या संपर्कामध्ये होतं का, त्याला कसं माहित की सैफ अली खानच्या घरामध्ये जाण्याकरता जिन्यामार्गे गेलं तर थेट जाता येतं, या सर्व गोष्टी चौकशी त्याकडून केली जाईल आणि या सर्व प्रश्नांची उत्तरं जी आहेत ही समोर येतील। अजित, आत्ताच आपण एक बातमी पाहिली ती म्हणजे याच आरोपीनं शाहरुख खान याच्या घराची देखील रेकी केली होती, त्यामुळे यानं सैफ अली खान याच्या घराची देखील आधीपासून रेकी केली असावी का, काय वाटतं? नक्कीच ज्या पद्धतीनं हा आरोपी विविध सेलिब्रिटींच्या म्हणजे सैफ अली खानच्या, शाहरुख खानच्या आणि आणखीन एका सेलिब्रिटीच्या घराच्या खाली दिसला अशी माहिती मिळते। जेव्हा पोलीस फुटेज तपासत होते की हा आरोपी बिल्डिंगच्या खाली उतरून कुठे गेला असावा, त्या फुटेजचा ट्रॅक घेत पोलिसांनी जेव्हा पाहिलं की हा आरोपी जो कुठून आला होता याचा त्यांनी जेव्हा ट्रॅक घेतला तेव्हा लक्षात आलं की आरोपी शाहरुख खानच्या बंगल्याच्या बाहेर देखील दिसला होता आणि त्यामुळेच इथे पोलिसांना आणखीन दाट संशय आला की हा आरोपी जो आहे तो कोणत्याही परिस्थितीमध्ये इथं वेगवेगळ्या चोरीच्या उद्देशाने आला होता। अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती पोलीस जे आहेत ते या सगळ्या प्रकरणामध्ये वेगवेगळ्या मार्फत चौकशी करत होते। पण आत्ता जी माहिती मिळते त्यानुसार हा आरोपी जो आहे हा मुंबईतला होता, पण काही काळ हा मुंबईत राहत नव्हता, मुंबईच्या बाहेर होता, महाराष्ट्र राज्याच्या बाहेर होता आणि काही महिन्यांपूर्वीच तो मुंबईमध्ये आला होता आणि त्यावेळेस याने ही सर्व चोरीची आखणी जी आहे किंवा चोरी करण्याची जी रणनीती आहे ती आखली होती आणि त्या दृष्टीनं वेगवेगळ्या लोकांना कसं टार्गेट करता येईल असं त्याने प्लॅन आखला होता, कसं जाता येईल, कुठे सुरक्षा व्यवस्था ढिसाळ आहे याची पूर्ण माहिती घेऊन रेकी करून ही त्याने घटना केलेली आहे, ही त्याने हा गुन्हा त्याने केलेला आहे हे देखील तपासामध्ये येते। 3 महत्वाच्या गोष्टी, आरोपी मुंबई आणि ठाणे परिसरामध्ये होता, त्याला तिथून अटक केलेली आहे, तिथून त्याला ताब्यात घेतलेली आहे। दुसरी गोष्ट, आरोपी पहिले मुंबईमध्ये राहत होता पण नंतर काही काळा मुंबईच्या राज्याच्या बाहेर गेला होता आणि काही महिन्यांपूर्वीचा मुंबईमध्ये आला होता आणि आल्यानंतर त्याने या सर्व घटना ज्या आहेत या कुठे चोरी करावी, कशी करावी याबाबत त्याने रणनीती आखली आणि त्यानुसार त्यांनी काही सेलिब्रिटीच्या या आरोपीने काही सेलिब्रिटींच्या घराची रेकी देखील केली होती। त्या 3 महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या आता आरोपीच्या अटकेमुळे स्पष्ट झालेल्या आहेत, त्यांचा खुलासा झालेला आहे। बरं अजित, असेच सोबत रहा। आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगूयात, सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला आता पोलिसांनी अटक केलेली आहे। 24 तासानंतर आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलंय।
वांद्रे पोलिसांनी या आरोपीला अटक केलेली आहे आणि सैफ अली खानच्या घरात शिरून या आरोपीने हल्ला केला होता. सैफ अली खानवर वार केले होते. त्यानंतर हा आरोपी फरार झाला होता. त्याचे सीसीटीव्ही फुटेज आपण एका बाजूला पाहतोय. तर हा आरोपी परराज्यात पळून गेला नाही अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र आरोपीला मुंबईतूनच पोलिसांनी अटक केलेली आहे. आरोपी वडाळा परिसरातला असल्याचं बोललं जातंय. पोलिसांच्या तब्बल 20 टीम या आरोपीच्या शोधासाठी तयार करण्यात आल्या होत्या आणि या घटनेनंतर विरोधकांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा खरं तर प्रश्न उपस्थित केला होता. मात्र अखेर पोलिसांना या आरोपीला अटक करण्यात यश आलेलं आहे. 24 तासानंतर या आरोपीला पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळलेल्या आहेत. वडाळा भागातून त्याला अटक करण्यात आली असल्याचं कळतंय. ही दोन दृश्य आपण सध्या पाहतोय. काल सैफ अली खान याच्यावर हल्ला करून पळून जातानाची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये या आरोपीची कैद झाली होती आणि त्यानंतर काही तासाच्या आतमध्येच वांद्रे पोलिसांनी या हल्लेखोराला अटक केलेली आहे. दोन्ही दृश्य आपण पाहतोय. तर सैफ अली खान याच्यावर हल्ला करणारा आरोपी आता सापडलेला आहे. त्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलंय. सैफ अली खानवर घरात शिरून हल्ला करणाऱ्या आरोपीला अखेर पोलिसांनी अटक केलेली आहे. 24 तासानंतर आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलंय. वांद्रे पोलिसांनी या आरोपीला अटक केली आहे आणि सैफ अली खान याच्या घरात शिरून या आरोपीनं हल्ला केला होता. त्यानंतर हा आरोपी फरार झाला होता आणि हा आरोपी परराज्यात तर पळून गेला नाही ना अशी शक्यता देखील व्यक्त केली जात होती. मात्र या आरोपीला मुंबईतूनच पोलिसांनी अटक केलेली आहे. आरोपी वडाळा परिसरातला असल्याचं बोललं जातंय. पोलिसांच्या तब्बल 20 टीम आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी तयार केल्या होत्या आणि अथक प्रयत्नानंतर या आरोपीला आता अटक करण्यात आलेली आहे. त्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलंय. आता त्याची चौकशी करण्यासाठी त्याला पोलीस स्थानकात घेऊन गेलेले आहेत हे पोलीस आणि त्याची आता चौकशी करण्यात येईल. त्याचा हल्ल्याचा उद्देश नेमका काय होता, त्याचा चोरीचाच उद्देश होता का इतर उद्देशानं तो घरात शिरला होता, या संदर्भात आता चौकशी केली जाईल. ही दोन दृश्य आपण पाहतोय. सैफ अली खान याच्या थेट घरात घुसून हल्ला करणारा हा हल्लेखोर पळतानाची ही दृश्य एका ठिकाणची पाहतोय. तर काही तासाच्या अंतरातच पोलिसांनी याच आरोपीच्या मुसक्या आवळलेल्या आहेत. ही दोन्ही दृश्य आपण पाहतोय. वांद्रे पोलिसांनी ही कामगिरी केलेली आहे. सैफ अली खान याच्यावर हल्ला करणारा अखेर सापडलेला आहे. पुन्हा एकदा जाऊयात. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अजित, काय आत्ताचे अपडेट मिळत आहेत? आत्ताच आपण जर दृश्यामध्ये पाहू शकतो तर पोलीस उपायुक्त जे आहेत बँड्रा या संपूर्ण डिव्हिजनचे दीक्षित गेडाम हे इथे आता आलेले आहेत. त्यांच्या समवेत त्यांच्या समोर या आरोपीला आता त्याची चौकशी केली जाईल आणि त्याची अटकेची प्रक्रिया जी आहे ती सुरू केली जाईल. अधिकृत अटक जी आहे त्याला दाखवण्याकरता वेळ लागेल, पण जी कागदोपत्री अटक आहे त्याला दाखवण्यात वेळ लागेल. पण आरोपीला आल्यानंतर त्याला ताब्यात घेताना त्याला आता जी फॉर्मली अटक आहे किंवा जी तोड ओळख जी अटक आहे ती दाखवण्यात आलेली आहे. आणि महत्वाची माहिती मिळते म्हणजे की हा आरोपी जो आहे याला मुंबई आणि ठाणे या परिसरामध्ये हा गेल्या रात्रीपासून होता, गेल्या 24 तासामध्ये होता. तिथून त्याला अटक केली गेलेली आहे. या आरोपीने हा आरोपी काही वर्षांपूर्वी मुंबईमध्ये राहत होता, राज्यामध्ये राहत होता आणि नंतर तो मुंबई राज्याबाहेर गेला होता. पण काही महिन्यापूर्वीच हा आरोपी जो आहे हा पुन्हा या मुंबईमध्ये आल्यानंतर त्याने मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी तो फिरला आणि त्याने काही घटना करायची, काही चोरी करायच्या अशा उद्देशानं हा आरोपी जो आहे त्याने काही सेलिब्रिटींच्या घराची रेकी केली. कशा रीतीनं कुठल्या सेलिब्रिटीच्या घरी आपण जाऊन चोरी करू शकतो, या आरोपीचा याआधी कुठल्या गुन्ह्यामध्ये समावेश होता का, या सगळ्या गोष्टी तपास जो आहे हे मुंबई पोलीस आता करत आहेत. हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे इतकी माहिती मिळते पोलिसांकडून आणि त्याच पार्श्वभूमीवरती कशा रीतीनं या आरोपीकडून आता सगळ्या गोष्टींचा उलगडा केला जाईल या मध्ये आता पोलीस कशा रीतीने तपास करतील आणि नेमकी काय माहिती समोर येईल या सगळ्या गोष्टी ज्या त्या पोलिसांनी माहिती स्पष्ट केल्यावरच होईल. अजित, खरं तर या आरोपीला अटक केलेली आहे. आपण पाहतोय त्याच्याकडे एक बॅग देखील पाहायला मिळते, त्यामुळे तो पळून जाण्याच्या तयारीत होता असं काही कळू शकतंय का या संदर्भात? नक्कीच आरोपी जो आहे चोरी करण्याच्या उद्देशाने आला होता. इथे आपल्याला ज्या काही वस्तू मिळतील त्या वस्तू ज्या आहेत त्या बॅगेमध्ये भरून त्या निर्णय तयारीमध्ये होता. त्याला ह्याची पूर्ण कल्पना होती की आपण कोणाच्या घरी जातोय
आणि तिथं काय वस्तू मिळतील, ज्या वस्तू ज्या आहेत अगदी छोट्या वस्तू देखील फार किमती असतात सेलिब्रिटींच्या घरी, आणि त्या बॅगमध्ये भरल्या तर सहजरित्या आपल्याला पळता येईल आणि आपण चोरी करून पळून गेल्यानंतर देखील आपल्यावरती संशय कोणाला घेता येणार नाही. आणि याचमुळे जे आहे ते या आरोपीने ही सगळी म्हणजे एक अट्टल गुन्हेगार, अट्टल चोर जो आहे, ज्या पद्धतीनं विचार करतो, ज्या पद्धतीनं कृती करतो, अशी कृती या चोराकडून होत होती. आणि त्याच करता या चोरानं बॅग घेतली होती, गमछा होता त्याच्याकडे, काही लागल्यास कुठे लागलं किंवा काही वस्तू ज्या काचेच्या त्या तोडण्यामध्ये याव्यात किंवा तोडण्याकरता देखील बऱ्याच वेळा हाताला कपडा बांधून तो कपड्याने ते फोडले जातात. दरवाजा असेल किंवा किचनची ग्लास असेल किंवा कुठली गॅलरी असेल, खिडकी असेल, त्याची काच तोडली जाते किंवा लॉकर असेल किंवा वॉर्डरोब असेल, त्याच्या काचा फोडण्याकरता हाताला बांधून कापड बांधून ती फोडल्या, जेणेकरून हाताला काही लागू नये म्हणून. आणि सहजरित्या म्हणजे हत्यार न बाळगता अशा काही गोष्टी बाळगाव्यात ज्या लोकांनी पाहिल्यानंतर देखील लोकांना संशय येणार नाही. पण त्या हत्यारांचा वापर करून म्हणजे उदाहरणार्थ तो गमछा जाड हाताला गुंडाळला आणि त्याने कुठल्याही काचेवर फटका मारला तर ती का तुटेल, मात्र हाताला काही होणार नाही. की अशा पद्धतीचे एक अट्टल गुन्हेगारी आणि अट्टल चोराच्या मार्फत विचार करून त्यांनी सगळी तयारी केली होती. आणि तसंच या सगळ्या दृश्यामध्ये दिसतंय, बॅग पाठी होती, त्याने काळ्या रंगाचा शर्ट घातला होता, गडद रंगाचा शर्ट घातला होता, कॅप घातली होती, म्हणजे तो सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कुठे दिसू नये, त्याला कुठे कोणी ओळखू नये किंवा कॅमेऱ्यामध्ये जरी आला तरी त्याचा चेहरा पूर्णपणे दिसून याकरता कॅप घातली होती. म्हणजे पूर्णपणे हा गुन्हेगार जो सराईत आहे की सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मार्फत जर काही गोष्टी कैद होण्याचा प्रयत्न झाला किंवा तसं काही झालं तर त्यामध्ये आपला चेहरा दिसून याची पूर्ण तयारी जी आहे ती या आरोपीने केली होती. आणि त्यानुसारच आरोपी जो तो चोरी करायला आला होता. हे पूर्ण सराईत आणि एकदम ट्रेंड असा हा चोर आहे तो आहे. आणि त्यामुळेच पोलिसांना त्याचा ठावठिकाण लागण्याकरता, त्याला अटक करण्याकरता जवळपास 24 तास उलटले. अजित, ज्या पद्धतीनं तुम्ही खरं तर हे मुद्दे समजावून सांगितले त्या अनुषंगानं खरं तर हा गुन्हेगार सराईत गुन्हेगारच वाटतोय, मात्र त्याच्यासह त्याचे कोणी साथीदार देखील त्याच्या या संपूर्ण प्लॅनमध्ये सामील होते का, किंवा तो नेमका कुठून आला होता, कुठे राहत होता, कुठे त्याचं वास्तव्य होतं, या संदर्भात काही कळू शकलंय का? तर बहुधा काही तांत्रिक कारणांमुळे आपला आवाज आमच्या प्रतिनिधींपर्यंत पोहोचत नाहीये, मात्र पुन्हा एकदा ही महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय. सैफ अली खान याच्या घरात शिरून हल्ला करणाऱ्या आरोपीला अखेर पोलिसांनी अटक केलेली आहे. 24 तासानंतर आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. वांद्रे पोलिसांनी या आरोपीला अटक केलेली आहे. सैफ अली खानच्या घरात शिरून या आरोपीने हल्ला केला होता आणि त्यानंतर हा आरोपी फरार झाला होता. हा आरोपी परराज्यात तर पळून गेला नाही ना, अशी शक्यता व्यक्त केली जात होती, मात्र आरोपीला मुंबईमधूनच पोलिसांनी अटक केलेली आहे. आरोपी वडाळा परिसरातला असल्याचं बोललं जातंय. पोलिसांच्या तब्बल 20 टीम आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी तयार केल्या होत्या. खरं तर ही संपूर्ण घटना ज्यावेळेला घडली त्यानंतर अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या. विरोधकांनी देखील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला होता, मात्र अखेर पोलिसांना या आरोपीला अटक करण्यात यश आलेलं आहे. पोलिसांनी या आरोपीच्या मुसक्या आवळलेल्या आहेत. सध्या ही 2 दृश्य आपण पाहतोय. काल रात्री सैफ अली खान याच्या घरामध्ये घुसून या हल्लेखोरानं सैफ अली खानवर हल्ला केला होता आणि त्यानंतर पळून जातानाची दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. त्यानंतर ही दुसरी दृश्य वांद्रे पोलिसांनी याच आरोपीला आता अटक केलेली आहे. त्याला वांद्रे पोलीस स्थानकात घेऊन जाण्यात आलेला आहे. तिथे त्याची चौकशी करण्यात येईल. त्याचा उद्देश नेमका काय होता, तो साधारण घरामध्ये कशा प्रकारे शिरला, अजूनही त्याचा काही उद्देश होता का, त्याचे कोणी साथीदार होते का, या सगळ्या संदर्भात पोलीस त्याची चौकशी करतील आणि त्यानंतरच अधिकृतरित्या माहिती पोलिसांकडून देण्यात येईल. सध्या ही 2 दृश्य आपण पाहतोय. सीसीटीव्हीमध्ये दिसलेला जो संशयित होता, जो आरोपी होता किंवा जो हल्लेखोर होता, त्यालाच आता वांद्रे पोलिसांनी अटक केलेली आहे. काल रात्री साधारण 1:30 ते 2च्या सुमारास सैफ अली खान याच्या घरात घुसून या हल्लेखोरानं सैफ अली खान याच्यासोबत बाचाबाची करत त्याच्यावर वार केले होते. 6 वार एकूण खरं तर या हल्लेखोरानं सैफ अली खान याच्यावर केले होते आणि त्यानंतर तो पसार झाला होता, फरार झाला होता. पोलीस त्याचा शोध घेत होते आणि अखेर काही तासाच्या आतच पोलिसांनी या आरोपीला अटक केली आहे. पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अजित, आता पोलिसांकडून अधिकृतरित्या कधी माहिती देण्यात येईल, या संदर्भात काय अपडेट?
आताच एका वरिष्ठ अधिकाऱ्याशी बोललो त्यावेळी त्यांना कॉंग्रॅच्युलेशन केलं. त्यावेळी त्यांनी हसून म्हटलं की धन्यवाद. म्हणजे याचा अर्थ की जो आरोपी पोलिसांनी इथं आणलेला आहे तो त्याच प्रकरणातील आरोपी आहे. आणि हे आता स्पष्ट झालेलं आहे की सैफ अली प्रकरणातील जो आरोपी आहे तो पकडण्यामध्ये मुंबई पोलिसांना यश आलेलं आहे, बँड्रा पोलिसांना यश आलेलं आहे. सीआययू असेल, क्राईम ब्रांच असेल, बांद्रा पोलीस असतील, वेगवेगळ्या टीम ज्या आहेत या टीम या सगळ्या प्रकरणी तपास करत होते आणि त्यामध्ये बँड्रा पोलिसांना हे आरोपीला पकडण्यामध्ये यश आलेलं आहे. हा आरोपी मगाही सांगितलं त्या पद्धतीनं की मुंबई आणि ठाणे परिसरामधून ह्याला ताब्यात घेतलेला आहे. दुसरी गोष्ट, हा आरोपी बऱ्याच वर्षापासून याच परिसरामध्ये राहत होता, पण काही 2-4 वर्षापासून तो हा परिसर सोडून मुंबईच्या बाहेर, राज्याच्या बाहेर गेला होता अशी माहिती पोलिसांना मिळते. पण त्यानंतर काही काळ हा परत आल्यानंतर यानं इथं एक मोठा हात मारण्याचं ठरवलं आणि त्यातून त्याने वेगवेगळ्या सेलिब्रिटींच्या घराची रेकी केली होती का असा देखील संशय निर्माण होतोय. कारण का ही व्यक्ती शाहरुख खानच्या बंगल्याच्या बाहेर दिसली. माफ करा, पोलिसांनी जेव्हा ही घटना घडल्यानंतर 2 दिवसापासूनचे सर्व फुटेज तपासले सीसीटीव्ही, त्यामध्ये ही व्यक्ती जी आहे ही व्यक्ती शाहरुख खानच्या बंगल्या बाहेर देखील दिसली आणि त्यामुळे त्याने शाहरुख खानच्या घराची देखील रेकी केली होती का असा देखील संशय आता पोलिसांना आहे. त्याचबरोबरीनं यानं सैफ अली खानच्या घराची रेकी केली होती हे पूर्णपणे स्पष्ट झालेलं आहे. पण ही रेकी त्याने कोणाची विचारपूस करून केली होती का सैफ अली खानशी संबंधित खान कुटुंबियांशी संबंधित कुठली व्यक्ती त्याच्या संपर्कामध्ये होती आणि त्याच्याकडून त्याला माहिती मिळाली, अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत हे पोलीस शोधत आहेत. आणि त्याच पार्श्वभूमीवरती पोलीस नेमकं या आरोपी हा जो आहे सैफ अली खानच्या घरी कसा पोचला, त्याला कसं माहित की सैफ अली खानच्या घरी 1 कोटी रुपये असतील आणि आपण एका हेक्सा ब्लेडच्या साहाय्यानं धाक दाखवल्यावरती सहजरित्या आपल्याला 1 कोटी रुपये मिळतील, इतकी हिंमत त्याने केली. याचा अर्थ त्याला त्या घरामध्ये कोण कोण असतील, किती जण असतील आणि आपण काय करू शकतो याची पूर्ण कल्पना होती. आणि त्याच दृष्टीने आता पोलीस तपास करतायत की तो व्यक्ती तिथं पोहोचला कसा आणि त्याची कारणं काय आहेत. बरं अजित, खरं तर पोलिसांच्या 20 टीम या आरोपीचा शोध घेत होत्या. कशा प्रकारे पोलिसांनी या आरोपीचा छडा लावला किंवा मागास त्याचा मागोवा घेतला आणि त्याच्या मुसक्या आवळल्या? ही घटना 15 जानेवारीच्या रात्री किंवा कालच्या पहाटे म्हटलं तरी वाटणार नाही की साधारणपणे 2 ते 2:30 दरम्यान घडली. ही सगळी घटना घडल्यानंतर सगळ्या प्रकरणी पोलिसांनी जे तात्काळ सगळी सूत्र हलवली आणि सूत्र हलवल्यानंतर ज्यावेळी पोलिसांच्या लक्षात आलं की या प्रकरणातील आरोपी जो आहे हा सराईत गुन्हेगार आहे, तिसरी फुटेज पहिल्यांदा पोलिसांच्या हाती लागलं आणि या फुटेजमध्ये पोलिसांना कळालं की हा आरोपी जो आहे हा पूर्णपणे तयारीनिशी आलेला आहे. त्याच्या गळ्यामध्ये आपण फुटेजमध्ये पाहिलं तर पांढरा रुमाल आहे आणि या रुमालामध्ये त्याने आपलं तोंड लपवलं असावं. त्यानंतर त्याने कॅप लावली होती, कॅप घातली होती डोक्यामध्ये आणि ती कॅप घालून त्याने इतकी खबरदारी घेतली होती की आपला चेहरा जो आहे तो सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कुठे कैद होणार नाही याची पूर्ण तयारी जी आहे ती त्याने केली होती. बॅग देखील त्याच्या खांद्यावरती होती, म्हणजे त्या बॅगमध्ये तो सामान भरून नेऊ शकला असता किंवा दिलेले पैसे भरून नेऊ शकला असता, अशी तयारी पूर्ण त्याने केली होती. स्टेअरकेसवरून वर जाणं आणि वरून थेट घरामध्ये प्रवेश मिळवणं, पुन्हा काही घटना घडली तर खाली येणं, इतका कॉन्फिडन्स त्या सगळ्या या आरोपीला होता आणि त्यामुळेच हा आरोपी जो आहे तो पूर्णपणे सराईतपणे या सगळ्या सैफ अली खानच्या घरात जो आहे तो घुसला होता. आणि तो घुसून त्याने सुरुवातीला करीना कपूर असेल किंवा लिमा जी त्यांची केअरटेकर आहे, जहागीरची केअरटेकर आहे सैफ अली खानच्या मुलाची, तिला धमकावलं, तिला चाकू दाखवला, जर आवाज केला तर तुला मारून टाकेन, 1 कोटी रुपये दे, येडे मागणी केली. सैफ अली खान आला, त्याच्याशी दुहात केले, त्याच्यावरती वार केले, त्याच्या पाठीमध्ये, त्याच्या कमरेमध्ये वार केले, त्याच्या हातावरती वार केले, चेहऱ्यावर वार केले. हे सगळं जे आहे हे पोलीस तपासामध्ये आणि या प्रकरणातील जे संबंधित व्यक्ती आहेत, संशयित आहेत किंवा या प्रकरणातील जे साक्षीदार आहेत त्यांच्या सगळ्या जबाबामध्ये या गोष्टी आलेल्या आहेत की सैफ अली खानवरती कशा रीतीने ह्याने अटॅक केला होता. आणि सैफ अली खान खरं तर रिअल लाईफमध्ये जसा हिरो आहे तसा तो रिअल लाईफमध्ये देखील हिरो ठरतोय. कारण का त्याने त्याची बायको, त्याची मुलं, घरात काम करणारे 3 कर्मचारी या सगळ्यांचा जीव वाचवला. कारण का आक्रमकतेने हा आरोपी जो आहे तो आला होता आणि त्याने 2 लोकांवरती अटॅक केल्यानंतर जेव्हा सैफ अली खान त्यांना वाचवायला गेला तेव्हा सैफ अली खानवरती 6 वार करून देखील सैफ अली खानने त्याला घराच्या बाहेर ढकललं आणि दवाई लावून घेतला आणि तिथून नंतर तो आरोपी जो आहे तो पुन्हा स्टेअरकेसच्या खालून पळून गेला आणि त्याला तिथून पळण्यात यश आलं. म्हणजे जर या आरोपीला जो जबाब आम्ही वाचलेला आहे लिमाचा
त्या दबावामध्ये अत्यंत धक्कादायक गोष्ट समोर आहे ती म्हणजे या आरोपीनं सैफ अली खानवरती वार केल्यानंतर सैफ अली खान हा खाली पडला होता. त्याला बाकीचे त्यांचे जे इतर जे घरात काम करणारे पुरुष मंडळी आहेत ते या सगळ्या घटनेच्या आवाजानं धावून आले आणि तेव्हा त्यांनी सगळ्यांनी मिळून या आरोपीला जो आहे सुरुवातीला सैफ अली खान ढकलला आणि त्यानंतर या सगळ्यांनी मिळून या आरोपीला जे आहे ते बाहेर ढकललं आणि त्यामुळे त्यांना यश आलं. अन्यथा सैफ अली खानच्या जीवावर हे सगळं प्रकरण भेटलं असतं. पण सैफ अली खानने दाखवलेली हिंमत आणि इतर कर्मचाऱ्यांनी दाखवलेली हिंमत यामुळे हा चोर जो आहे याला घराबाहेर ढकलण्यामध्ये या सर्वांना यश आलं आणि त्यामुळे या घटनेमध्ये साहेबचा आणि इतर लोकांचा जीव वाचलाय असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही. आणि त्यामुळेच नंतर पुढे आरोपी जेव्हा पळून गेला त्यावेळेस सगळ्या घटनेची माहिती जी आहे ती बँड्रा पोलिसांनी दिली. बँड्रा पोलीस या प्रकरणी तपास करत होते, क्राईम ब्रांच तपास करत होतं, सीआयची टीम तपास करत होती. पण बँड्रा पोलिसांच्या घटनेमध्ये मी तुम्हाला 2012-13 असेल किंवा 2017 असेल त्याचप्रमाणे 2020 अशी अनेक प्रकरणं आहेत. एक फॉरेनर होती, त्याचबरोबरीनं सलमान खानच्या घराच्या बाहेर देखील अशा रीतीनं चोरी करण्याचा प्रयत्न झाला होता. त्याला देखील अशा पद्धतीनं चोरी करण्याकरता एकदा एका आरोपीने देखील केली होती. म्हणजे हे बँड्रा पोलीस जे आहे इथं मोठमोठे सेलिब्रिटी राहतात, त्यांच्या घरी किंवा कधीही चोरी होऊ शकते, त्यांच्यावर कधीही हल्ला होऊ शकतो, त्यांच्या बाबतीत कुठलीही अप्रिय घटना घडू शकते. या सगळ्या गोष्टीची पूर्वकल्पना किंवा सगळ्या गोष्टीची एक माइंडसेट करून पोलीस चालतात आणि त्यामुळे त्या दृष्टीने पोलीस तपास असेल किंवा त्या दृष्टीनं पेट्रोलिंग करणं असेल, त्या दृष्टीनं त्या भागातील लोकांची संपर्क राहणं असेल, या सर्व गोष्टी पोलीस करतात. पण काल जी घटना घडली या घटनेमध्ये मात्र हा आरोपी आला आणि गेला तोपर्यंत कोणालाही माहीत पडलं नाही. बिल्डिंगची सुरक्षा व्यवस्था असेल त्यांनाही कोणाला माहीत पडलं नाही. त्यानंतर पोलिसांना देखील हे माहीत पडलं नाही आणि आरोपीनं येऊन घरी चोरी करण्याचा प्रयत्न केला. 2 लोकांना जखमी केलं, सैफ अली खानला जखमी केलं आणि पळून गेला. पण शेवटी याच्या मुसक्या आवळण्यामध्ये पोलिसांना यश आलेलं आहे. खरंय अजित, जसं तुम्ही म्हटलात सैफ अली खान हा रिअल लाईफ हिरो होताच, मात्र आता तो रिअल लाईफ हिरो देखील झालेला आहे, कारण त्यानं त्याचे आणि त्याच्या कुटुंबियांचे प्राण वाचवले आणि या आरोपीचा खरं तर जो काही प्लॅन होता तो त्याने फेल ठरवला असंच म्हणूया. मात्र आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे हा आरोपी काही वर्षांपूर्वीच मुंबईमध्ये राहण्यासाठी आला होता, त्याआधी मात्र तो कुठे होता या संदर्भात काही कळू शकले का? बघा, सुरुवातीला काल रात्री उशिरा जी आपल्याला माहिती मिळाली त्यानुसार हा आरोपी वडाळा परिसरात राहणारा होता. या बँड्रा परिसरामध्ये त्याचा वावर नेहमी असायचा आणि त्या परिसरामध्ये येणं जाणं किंवा इथल्या काही भागामध्ये त्यांनी कामही केलं असावं अशी पोलिसांना शक्यता आहे. यामुळेच त्याला इथल्या गोष्टींची किंवा इथल्या लोकांची इत्तंभूत माहिती होती, कशा रीतीनं कोण कुठे काय काम करते किंवा कोणाच्या बिल्डिंगमध्ये कशा पद्धतीने सुरक्षा व्यवस्था आहे किंवा नुकतंच काय काम सुरू आहे का, अशा गोष्टी होत्या. वडाळा, बँड्रा, मुंबई हे सगळं त्याच्याकरता नवीन नव्हतं. पण मधल्या काही काळामध्ये हा मुंबईच्या बाहेर गेला होता, राज्याच्या बाहेर गेला होता अशी माहिती मिळते आणि साधारणपणे काही महिन्यांपूर्वीच तो मुंबईत आला होता आणि त्याने आल्यानंतर एक मोठा हात मारण्याची तयारी केली आणि याकरता त्याने रेकी केली. त्याला काही माहिती मिळाली, माहिती मिळाल्यानंतर त्याने ही सगळी घटना केलेली आहे. कारण का अगदी सहज आहे, लोकांच्या मनात देखील हाच प्रश्न आहे. सेलिब्रिटी सैफ अली खान हा काही छोटा मोठा सेलिब्रिटी नाहीये, हा बॉलिवूडचा खूप मोठा स्टार आहे. त्याची पर्सनल सुरक्षा व्यवस्था, त्याला दिलेली पोलिसांची सुरक्षा व्यवस्था, त्याचा हा जिथे राहतो त्या बिल्डिंगमधली सुरक्षा व्यवस्था. कारण का जर हा ज्या बिल्डिंगमध्ये राहत असेल त्या बिल्डिंगमध्ये फक्त सैफ अली खान नाही तर मुंबईतले, महाराष्ट्रातले, देशातले काही महत्वाचे व्यक्ती देखील राहतात. त्यामुळे त्यांनी स्वतःच्या सुरक्षेकरता या बिल्डिंगची पूर्णपणे सुरक्षा जी आहे ती चोख ठेवली असावी किंवा चोख केली असेल. पण हे सर्व जे आहे तिथं तसं काहीच दिसलं नाही. ह्याचीच माहिती जी आहे ती आरोपीला होती का आणि त्याचाच फायदा घेत या आरोपीने हा संपूर्ण कांड केलाय, ही संपूर्ण घटना केली असं म्हणावं लागेल. त्यामुळेच याला मुंबई, याला बँड्रा, याला संपूर्ण हा जो परिसर आहे, बँडस्टँडचा परिसर असेल किंवा सैफ अली खान राहतो तो सद्गुरू कॉम्प्लेक्सचा परिसर आहे, हा नवीन नव्हता आणि त्यामुळे त्यांनी इतक्या मोठ्या घटनेला अंजाम दिला किंवा इतकी मोठी घटना तो करू शकला, अशा रीतीने तो काम करू शकला आणि त्यानंतर 24 तास तो फरार होऊ शकला. पण शेवटी पोलीस जर कुठे मागे जरी असले पण आरोपीला नेहमी पोलीस पकडतात आणि आरोपी पकडण्यामध्ये पोलिसांना नेहमी येतात. काही अधिकारी आपण बघूयात, हे अधिकारी या प्रकरणामध्ये आत्ताच जस्ट पोलिसांशी म्हणजे वेगवेगळ्या टीम तयार केल्या, त्यामुळे वेगवेगळे अधिकारी आहेत, सगळ्यांवरती वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या होत्या. त्याच्यामध्ये सर्व्हेलन्स टीम होती, जी टीम
या आरोपीचं मोबाईल लोकेशन किंवा ज्यावेळी घटना घडली रात्री 2:30च्या दरम्यान त्यावेळी तिथलं कुठलं मोबाईल लोकेशन टॉवर मिळाले होते, कोणाकोणाचे मोबाईल IMEI नंबर ते सापडले होते, त्या IMEI नंबरचा ट्रॅक करत 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 पोलीस जे आहेत त्या आरोपीपर्यंत पोहोचले होते. त्याच पद्धतीनं सीसीटीव्ही फुटेजचा त्यांनी सहारा घेतला की आरोपी किती वाजता आला असावा. त्याकरता दिवसभराचे फुटेज जे आहेत सैफ अली खानच्या बिल्डिंगचे ते पोलिसांनी तपासले होते. त्यात हा आरोपी आहे हा 1-2 वेळा या दिवसभरामध्ये 2 वेळा त्या इमारतीच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये दिसला. तो कुठल्या गल्लीतून आला, कसा आला, कुठल्या वाहनाने आला असेल, कुठे गेला असेल, हे सगळं सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते पुढे पुढे तपासत जेव्हा पोलीस गेले तेव्हा हा बँडस्टँडच्या परिसरामध्ये देखील वावरल्याचं तिथं फिरत असल्याचं ठीक आहे पोलिसांना अजित, दिसलं. आणि त्यामुळे तुमच्याकडून या पोलिसांचा संदर्भातले संशय अपडेट घेतच राहू. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी, या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी.